जय शिवराय। आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ज्येष्ठ अभ्यासक माननीय डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सर यांचा उपोषणाचा 14वा दिवस होता। गेल्या 14 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडत असताना महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया क्रांतीवीर जे जन्माला आलेले आहेत यांच्या माध्यमातून मराठा ओबीसी वाद ज्या पद्धतीने उफाळला होता त्याच पद्धतीने दोन मराठा समाजांच्या गटांमध्ये आपापसात जो वाद लागतोय त्या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा जे मराठा समाजाच्या संघटनेचं समन्वयाचं विचारपीठ आहे या सर्वांची काल रात्री एक झूम बैठक झाली आणि त्या झूम बैठकीच्या माध्यमातून असा एक मेसेज या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना आणि 18 पगड जातीला जाणं महत्त्वाचं आहे असं त्याच्यामध्ये एक ठराव पास झाला। आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आम्ही माननीय राजेंद्र दाते पाटील साहेब यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर 14वा दिवस असताना प्रशासन दिशाभूल करतं आहे। विखे पाटील या ठिकाणी येतो म्हटलेत, हाकेच्या अंतरावर आले पण विखे पाटील या ठिकाणी आले नाहीत। या जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा येऊन गेलेत, सांगितलं कॅबिनेटमध्ये मी विषय घेतो, परंतु कॅबिनेटमध्ये त्यांनी विषय घेतला नाहीत। मग सरकारला नेमकं दाते पाटलांचा मृत्यू जर का पाहिजे असेल तर दाते पाटील आज जर का त्यांची आता शुगर चेक केली तर 42 शुगर भरली आहेत। या ठिकाणी BP शूट होतोय, 220वर जातो, कधी 40वर येतो, कधी 60वर येतो। अशी प्रकृती खालवत असताना सुद्धा हे प्रशासन आणि इथलं गेंडाळ्याचं कातडीचं सरकार या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेने बघतायत। एकीकडं सोशल मीडिया क्रांतीवीर मनोज जरांगेंच्या विरोधात हे आंदोलन आहे अशा पद्धतीचं एक वादळ निर्माण करण्याचा जो प्रकार झाला होता। आमच्या सोबतचे सहकारी जे अंतरवलीला जाऊन आलेत आणि त्यांनी जो काही वादळाचा निर्माण झालेला जो काही प्रश्न आहे तो त्या ठिकाणी शांत करण्याचा एक प्रकार केला आहे। आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून दाते साहेब ज्या पहिल्या दिवसापासून उपोषणाला बसले त्या दिवसापासून त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रत्येक क्षणी आम्ही आहोत। मराठा क्रांती मोर्चाने त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आत्तापर्यंत पाठिंबा दिला आहे, परंतु या महाराष्ट्राला शांततेचं वातावरण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं हा महाराष्ट्र आपण सांगतो, कुठेही या महाराष्ट्राला गालबोट लागलं नाही पाहिजे। परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये नवनाथ वाघमारेंच्या माध्यमातून मराठ्यांच्या आया बहिणींवर खालच्या पातळीवर जी टीका टिप्पणी झाली त्याच पद्धतीची टीका टिप्पणी कालसुद्धा आंदोलनामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, सोशल मीडियावर ज्या पद्धतीचे इमेजेस फिरत आहेत, या महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट या महाराष्ट्रात घडती आहे ती म्हणजे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्राला ती कदापि सहन होणार नाहीत। या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री रमाई भीमाईच्या लेकींवर जर का खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत असेल तर मराठा क्रांती मोर्चा त्याचा जाहीर निषेध करतो। त्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा काही भूमिका घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे आणि मराठा संघटनेचे सर्व समन्वयक दोन्ही साईडचे जे आंदोलक आहेत दाते पाटील असतील, जरांगे पाटील असतील, या सर्वांना दिशादर्शक मार्गक्रमण करण्याकरता मराठा क्रांती मोर्चाने काही गोष्टी भूमिका ठरवल्या आहेत, त्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर सांगतो। यापुढचं जे कोणतं आंदोलन असेल ते समाजाच्या एकजुटीने डिक्लेअर होईल, त्याशिवाय कोणीही ते आंदोलन करू नये अशी मराठा क्रांती मोर्चाची प्राथमिक भूमिका राहिलेली आहे। त्याला अंतिम स्वरूप देण्याकरता येत्या काही दिवसांमध्ये पुढच्या 2-3 दिवसांमध्ये राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाची बैठक, सगळ्या मराठा संघटनांच्या अध्यक्षांची, पदाधिकाऱ्यांची बैठक, तसेच डॉक्टर राजेंद्र दाते पाटील साहेब असतील आणि मनोज जरांगे दादा असतील, हे दोन्ही आंदोलकांची बैठक या सर्व संघटनेसोबत आम्ही घेणार आहोत। कारण की मराठा समाजाला एकजुटीची जर का गरज असेल तर सर्वजण एका छताखाली जसे 10 वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आले होते तसेच सर्वांनी एकत्र यावं आणि समाजाला न्याय हक्काच्या लढाईपर्यंत अंतिम टप्प्यात जर का जायचं असेल तर एक वज्रमूठ आपली एकीची दिसली पाहिजे। आज सोशल मीडियावर फेक अकाउंटच्या माध्यमातून आमच्या आया बहिणींची लक्तरं तोडले जात आहेत। दोन्ही आंदोलकांमध्ये वारयुद्ध करण्याचा ज्या ठिकाणी जो प्रकार चालला आहे तो निषेधार्थ आहे। म्हणून मराठा क्रांती मोर्चाने ज्या पद्धतीने आज लाखोंच्या सभा मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात आपण पाहतो, गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने तरुणांचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावर आहे आणि तो विश्वास त्याची नैतिक जबाबदारी मनोज दादांची प्रचंड वाढलेली असताना एकीकडे ते सरकारशी 2 हात करतायत, दुसरीकडे अभ्यासकांसोबत ते त्या ठिकाणी चर्चा करतायत, परंतु संभ्रम मात्र समाजातला काही मिटत नाहीत। त्याच्याकरता आता दाते पाटील साहेबांसारखे जे काही अभ्यासक मंडळी आहेत जे आज आंदोलनाच्या भूमिकेत आलेत, या सर्वांनी एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाने समाजाला आपण शाश्वत असं काय देऊ शकतो। कारण की शासन हैदराबाद गॅझेट नावाचा एक GR काढतं, त्याच्यातून प्रचंड मोठा 11 महिना संभ्रम निर्माण झाला आहे। काल परवासुद्धा आमच्या जिंतूर तालुक्यात एका युवकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। आंदोलन एकीकडे चालू असताना नवीनच विषय येतात, कुठेतरी जातीवाद येतो, कुठेतरी वाघमारे काहीतरी म्हटला म्हणून येतो, कुठेतरी आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहे म्हणून म्हणतो। मग आंदोलनाचे जे मुख्य विषय आहेत, मराठा समाजाला शाश्वत आरक्षण असेल, हैदराबाद गॅझेटचं आरक्षण असेल
किंवा इतर जे काही मराठा समाजाच्या समोरच्या समस्या आहेत त्याच्या बाबतीत दुर्लक्ष होते की काय, अशी भूमिका या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या लक्षात आली. म्हणून आंदोलनाचं विषयांतर झालं नाही पाहिजे. ज्या मुख्य विषयासाठी आपण काम करतोय त्या विषयावर आपला फोकस राहिला पाहिजे. याकरता मराठा क्रांती मोर्चा पुढील काळामध्ये सगळ्या आंदोलकांना सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर काही सरकारचे हस्तक या मोर्चांच्या बैठकीमध्ये येतात किंवा आंदोलनात येतात आणि कुठंतरी एखादी चुकीची भूमिका मांडतात आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा शीतयुद्ध सोशल मीडियावर तयार होतं आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत एक चुकीचा संदेश जातोय. तो संदेश थांबला पाहिजे. याकरता बुद्धिजीवी मराठा क्रांती मोर्चाने आता याच्या पुढच्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा असो किंवा दादांचं आंदोलन असो किंवा दाते साहेबांचं असो, या कुठल्याही आंदोलनामध्ये सरकारचा प्रतिनिधी जर का येणार असेल तर त्याला 4 हात लांब ठेवून त्याच्याशी चर्चाच केली जाईल, त्याला गळा भेट घेतला जाणार नाही. अशा पद्धतीचा एक घटनात्मक आचारसंहिता त्या ठिकाणी आपण निर्णय घेत आहोत. त्याच पद्धतीने पुढची अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सोशल मीडियावर जे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप चालू आहेत, दाताई पाटलांवर एक आरोप करणारा गट निर्माण झाला आहे आणि जरांगे पाटलांवर आरोप करणारे गट निर्माण, ते दोन्ही समाजाचे नाहीत, ते तिसरेच कोणीतरी आहेत जे या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आमची या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती, हे आंदोलन मनोज जरांगेंना विरोध करण्यासाठी नाही, तर मनोज जरांगेंच्या आंदोलनातून जे समाजाला मिळालं त्याचं स्वागत करून जे काय राहिलं आहे ते घटनात्मक आणि संविधानाच्या चौकटीत बसवण्याकरता दाते साहेबांसारखा अभ्यासक त्या आंदोलनाला पुढं एक नवीन मार्ग, एक नवीन दिशा देण्याकरता या ठिकाणी हा पवित्रा घेतलेला होता. हैदराबाद गॅजेटबाबत आंदोलकांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहेत, परंतु सरकारने आत्ताही ती संभ्रमावस्था दूर केलेली नाहीत. म्हणून फडणवीस साहेब असतील आणि माननीय विखे साहेब असतील, त्या दिवशी तुम्ही आले नाहीत, प्रचंड रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. पण तरी समाजाच्या तरुणांचं जर का भविष्य तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर तो रोष आपण स्वीकारावा. पण हैदराबाद गॅजेटबाबत जी काही शासन स्तरावर संभ्रमावस्था तयार झाली आहे त्याची सुस्पष्टता तुम्ही करावी. त्याबद्दल जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो शासकीय लेखी कागदपत्राद्वारे तुम्ही आपण तो दूर करावा. कारण की या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणून 2 सप्टेंबरपासून गाजावाजा केल्या आहे. 11 महिन्यामध्ये 73,000 प्रमाणपत्र दिले गेले म्हणून तुम्ही शासकीय आकडे सांगतात. पण दुसरीकडं जे हैदराबाद गॅजेटमध्ये वंशवाद आणि नोंद जुळत नाहीत असे 156 शैक्षणिक प्रमाणपत्र रद्द झाल्याचा अहवाल आम्हाला काल मिळाला आहे. मग या बाबतीत विखे पाटलांनी उत्तर द्यावं. MBBSला असलेली ऋतुजा गणेश भोसले नावाची विद्यार्थिनी, तिला वंशवाद सिद्ध होत नसताना सुद्धा LDM हिंगोलीने प्रमाणपत्र दिलं आणि ती आज MBBSमध्ये असताना तिचं ॲडमिशन जात पडताळणी समितीने त्या ठिकाणी व्हॅलिडिटी रद्द केली आहे. मग त्या मुलींनी काय करायचं हा विखेंनी उत्तर दिलं पाहिजे. यात पुढची भूमिका आमची अशी आहे, सरकारी पदाचा वापर करून सरकारचे हस्तक म्हणून आंदोलन नेतृत्वावर टीका करणारे जे कोणी आमदार आहेत, विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे असतील, मग ते विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील, या दोघांना आमचं सांगणं आहे, दाते पाटील असतील किंवा मनोजदादा असतील यांच्यावर याच्या पुढे जर का तुम्ही काही बोलले तर मराठा क्रांती मोर्चा तुमच्या कार्यालयात घुसून तुम्हाला उत्तर देईल. तर मराठा क्रांती मोर्चाने आत्तापर्यंत शांततेची आणि बुद्धीची भूमिका घेतली आहे. पण हिंसक जर का आंदोलन मराठा क्रांती मोर्चाने घेतलं तर काय गोंधळ आंदोलनाचा इतिहास तुम्ही समजून घेतला पाहिजे. यापुढं